मंदिराच्या बाहेर लिहिलेलं एक सुंदर वाक्य. जर उपवास करून परमेश्वर आनंदी असते तर या जगातील रिकामे पोट असलेला भिकारी मनुष्य जगात सर्वात सुखी असता. उपवास शरीरासाठी नाही तर विचारांसाठी केला पाहिजे. मनुष्य स्वतःच्या नजरेत सुखी असला पाहिजे. जग तर परमेश्वरापासून सुद्धा दुखी आहे. मित्र हो, चिमण्या जिवंत असताना कीटक खातात आणि याच चिमण्या जेव्हा मृत्यू पावतात तेव्हा हेच कीटक त्यांना खातात. म्हणून एका गोष्टीवर लक्ष ठेवलं पाहिजे की वेळ आणि परिस्थिती केव्हाही बदलू शकते. त्यामुळं कधीही कुणाचाही अपमान करू नका. कधीही कुणालाही आजमावू सुद्धा नका. तुम्ही शक्तिशाली असालही, परंतु वेळ मात्र तुमच्यापेक्षाही शक्तिशाली असते. एका झाडापासून किंवा झाडाच्या वनांपासून अनेक माचीच्या काड्या बनवता येतीलही, परंतु तीच एक काडी